या व्यासपीठावर आज ज्यांचा वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतन मूर्ती, कर्तबगार व्यक्तिमत्व, मन मिळावू प्रेमळ व्यक्तिमत्व मान्य श्री चंद्रकांतजी नाणेकर साहेब, पहिल्या रांगेतील आणि दुसऱ्या रांगेतील जे सर्व प्रमुख पाहुणे, ज्यामध्ये नगरसेवक, त्यांचे मित्र, इतर सर्व सहकारी आणि आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, आज चंद्रकांत नाणेकर साहेबांचा 60वा वाढदिवस. 60 या वाढदिवसानिमित्त मी युवराज गायकवाड त्यांना प्रथमतः या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. चंद्रकांत नाणेकर साहेब, हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, ऐश्वर्य संपन्नतेचं, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणारं जावो, मनातील सर्व भावना पूर्ण होणारं जावो आणि चांगलं आरोग्य देणारं जावं असे ईश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांची 60 आहे, पण गेल्या 60 दिवसापूर्वीच माझी आणि त्यांची भेट झाली होती. परंतु ते माझ्याशी जे रिलेशन केलेले आहेत, त्यांनी जवळजवळ 60 वर्षासारखे रिलेशन केलेले आहेत. असं म्हणतात ना, 60 बुद्धी नाटी झाली. पण यांच्याकडे कुठेही बघून असं वाटत नाही की ते 60 वर्षाचे आहेत. त्यांनी जे आरोग्य चांगलं सांभाळलंय ना, यासाठी त्यांना शुभेच्छा आणि जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. एवढ्या मरगळण्यासारखे सगळ्यांना नंतर कार्यक्रमाला आहे, आपण एन्जॉय करणार आहोत. जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, जोरदार जोरदार. तुम्ही त्यांच्यासाठी आलेला आहात. आज चंद्रकांत नाणेकर साहेब यांची मी 60 दिवसाचीच भेट का म्हटलं, त्याच्या पाठीमागचं कारण, माझं नाव युवराज गायकवाड. मी लेखक आहे, वक्ता आहे आणि प्रशिक्षक आहे. माणूस म्हणजे 4 आश्रम असतात बघा, 4 आश्रम. यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम असतं लग्नाच्या अगोदरचं, त्यानंतर गृहस्थ आश्रम असतं आणि गृहस्थ आश्रमानंतर 60 वर्षानंतर वानप्रस्थ आश्रम येतं आणि वानप्रस्थानंतर म्हणजे संन्यास आश्रम, असे 4 आश्रम असतात. यातलं त्यांनी जे पहिलं आश्रम होतं ना ब्रह्मचर्य, त्याचं चांगलं पालन केलं. त्यानंतर जे दुसरं गृहस्थ आश्रम होतं ना, त्याचंही खूप चांगल्या पद्धतीने पालन केलं. म्हणजे जी परिवार आहे, जी फॅमिली आहे, ज्यांच्याकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिलं. 58व्या वर्षी रिटायरमेंट होते, सगळ्या गोष्टीतून हे रिटायर झाले असं तुमच्या बोलण्यातून मला समजलं. आता खरं आहे वानप्रस्थ आश्रम, यामध्ये काय केलं जातं, थोडंसं कुटुंबापासून दूर होतो माणूस, थोडंसं समाजाप्रती अधिक म्हणजे जे समाजाकडून घेतलेलं असतं ते समाजाला देण्याची वेळ येत असते. आणि मला खरं कौतुक करावं असं वाटतं या व्यक्तिमत्वाचं. वयाच्या 60 वर्षानंतर म्हणजे 60व्या वर्षी त्यांना संभाषण कला, भाषण कला शिकण्याची आवड निर्माण झाली. म्हणजे खरंच मला सांगा, 60 वर्षानंतर खरंच गरज आहे का काही? पण त्यांनी दाखला दिला. आपले अश्विनीताई आणि संजयजी यांचं त्यांनी उदाहरण दिलं. ते म्हणे त्यांच्या प्रचारात मला जायचं होतं, मला त्यांना नगरसेवक तर करायचं होतं, आम्ही लावला जोर, पण काय झालं म्हणे, सगळे तेच चेहरे पुढे दिसत होते, आमचं चेहरा आम्ही काम करून आम्ही नव्हतो. म्हटलं पुढच्या वेळेस काय होते, पुढे मी असणार म्हणजे असणारच. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, यांनी काय सांगितलं होतं माहिती आहे का, की म्हणाले सर मी घरात 6 मिनिटं बसू शकत नाही, 3 दिवस तर शक्य होणारच नाही. आता आमची ऑफर अशी असते की 100% मनी बॅक गॅरंटी, जर तुम्हाला बोलता नाही आलं तर. ते म्हणे मी पाहिला तर असेलच मनी बॅक गॅरंटीमध्ये, बघू तुम्ही मला नाही हँडल करणार. पण ते 3 दिवस आहे ना, शाळेतल्या विद्यार्थ्यासारखं सकाळी 9 वाजल्यापासून अगदी 12 वाजेपर्यंत ते अगदी शाळेतला विद्यार्थी ज्या पद्धतीने अभ्यास करतो ना, त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला. मला 60 दिवसाचा जो अनुभव आला ना, तुम्हाला सांगायचं आहे. 3 दिवसाची आमची कार्यशाळा होती, बरीचशी मोठी मंडळी येते. यात हे व्यक्तिमत्व चंद्रकांतजी, समाजासाठी सगळं वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. आणि आम्ही सहज बोलता बोलता म्हटलं की इथं लोणावळा जवळ आहे आणि लोणावळ्याला मला आहे ना एक चांगलं इन्स्टिट्यूट टाकायचं आहे, कोणी मदत जर आपल्या सगळ्यांकडून लाभली तर बरं होईल. या व्यक्तिमत्वाने तिथं सगळ्यात अगोदर सांगितलं, सर जागा घ्यायला लवकर सुरुवात करा, अर्धी मदत माझी असेल, ते पुढं बघू आपण काय करायचं ते. माझी ओळख किती दिवसांची, फक्त 3 दिवसांची. 3 दिवसात या व्यक्तिमत्वाने जे उद्गार काढले ना सर, मला तुमच्याकडून मदत नको आहे सर, पण तो जो म्हणालात ना, ते एक म्हण आहे बघा, आपलं गाणं आहे, कविता आहे कुसुमाग्रजांची, पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा, बस बाकी काही नको. एवढं जरी केलं ना तुम्ही
तरी पुष्कळ झालं. तुम्ही अनेकांच्या आयुष्यात, म्हणजे माझा 60 दिवसाचा संपर्क, मी 60 वर्षासारखा म्हणालो, त्याच्या पाठीमागचं कारण आहे की हे व्यक्तिमत्व सदैव आनंदी असतं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही, नेहमी उत्साही असतात. हा, वाजवा टाळ्या यार, खरंच वाजवा. त्यांच्या चेहऱ्यावरती कधीच नाही दुःख दिसणार नाही. आतमध्ये दुःखी जरी असेल. मला हे सांगितलं तुम्हाला, सर चिरंजीव नाही ना असं सांगितलं होतं. 2 मुली आहेत. 2 मुली आहेत ना, एक मोहिनी आणि दुसरीचं नाव काय सांगितलं होतं? मंजिरी. मोहिनी आणि मंजिरी खरोखरच आहेत ना, सीएम पापा म्हणून लाभलेत ना तुम्ही, खरोखर खूप भाग्यवान आहात. कुठे आहेत त्या दोन्ही मुली? अरे पाठीमागे आहेत. तुम्ही खरोखर भाग्यवान आहात की सीएम सारखे. पण त्यांचं नाव आहे चंद्रकांत. ते 4 आश्रमामध्ये वानप्रस्थ जे आता जगत आहेत ना, तर यामध्ये ना चंद्रकांत आहेत ना, खरंच चंद्रासारखा माणूस. ते चंद्रावरती आपण डान्स करायला पाहिजे. ते चंद्रा सॉन्ग आहे माहिती आहे ना, आणि ते डान्स करतात जर का, उत्कृष्ट डान्स करतात. आपण आज यांना झाल्यानंतर बर्थडे केक कापल्यानंतर एक डान्स करूयात आपण. हा, वाजवा टाळ्या. बघा आजीनी या कोणी नाही का, त्यांनी हसल्या त्या जोरात एकदम डान्स करतात. अतिशय उत्कृष्ट डान्स करतात, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते व्यासपीठावरून बोलतात. चंद्राबद्दल तर काही शब्द आहेत माझ्याकडे, तसा बराच वेळ झाला सगळेजण बोलतायत, ऐकतायत. मी तुमचा अधिकचा वेळ न घेता शॉर्टमध्ये या माणसाबद्दल, त्या माणसाची सगळ्या आयुष्याची जी ओळख आहे ना ती सांगतो. चंद्रकांत या नावातच सगळा अर्थ दडलेला आहे. चंद्रकांत इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर सी पहिला येतो. सी म्हणजे आत्मविश्वासपूर्ण जगणारा व्यक्ती. यांच्याकडे बघितल्यानंतर आहे ना, आत्मविश्वासपूर्ण चालताना बोलताना दिसतील. मोराची चिंचोली आहेत ना, मोराची चिंचोली मोराची, ऍक्च्युली तिथला मोर भोसरीमध्ये पुण्यामध्ये आलेला आहे. कारण मोरामध्ये जेवढे गुण आहेत एवढे गुण या माणसामध्ये आहेत. मोराचा सुंदर पिसारा असतो. त्या पद्धतीने ना आपल्या संपूर्ण स्माईलने म्हणा, आपल्या कामाने म्हणा, इतरांवरती आनंद पसरवण्याचं काम केलंय. पावसाचा सुगंध येताच, पावसाची चाहूल लागताच मोर डान्स करायला लागतो. त्या पद्धतीने योग्य वेळी कोणत्या टीमला सपोर्ट करायचं आहे त्यांना बरोबर कळतं. म्हणजे ज्या पद्धतीने वारं फिरतं ना, त्या पद्धतीने त्यांना कोणाला कधी सपोर्ट करायचा हे चांगल्या पद्धतीने समजतं. त्याचबरोबर विरोधकांना ते मोर काय करतो माहिती आहे का, विषारी सर्प वगैरे असतील ना त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतो. हे विरोधकांचा बरोबर करेक्ट कार्यक्रम करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. म्हणजे पण मला असं वाटतं की नाणेकर साहेब तुमचे विरोधक नसतील कोणी. तुमच्या एवढ्या प्रेमळ स्वभावामुळे ना सगळे जवळच. सुरुवातीला मला पण वाटलं होतं त्यांनी डोळे म्हटल्यानंतर सरांनी सकाळ सकाळच कार्यक्रम करून आले की काय. जे डॉक्टर साहेब तुमचे होते ना कुठले तरी, ते त्यांनी सांगितलं की सकाळ हा शेजारी. मलाही तसं झालं. म्हटलं सकाळ सकाळ जर ह्या माणसाने सकाळ सकाळ जर टाकून आलेलं असेल, एवढी सगळी लोक त्यांच्यामध्ये तमाशा केला तर करायचं काय. पण खरंच तसं काही नाही. हे व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. आणि यानंतर आहे ना, म्हणजे कॉन्फिडन्स त्यांच्याकडे खतरनाक आहे. या व्यक्तिमत्वाने आमच्याकडे आल्यानंतर आहे ना, आमचे दुसरे सहकारी मित्र सुनीलजी दरेकर त्यांना आमच्याकडे पाठवलं की सर माझ्याकडून तुमच्या संस्थेला काही ना काही हातभार लागला पाहिजे. दरेकर साहेबांनी या दोघांनी मिळून ते एक ओंकार आला नाही अजून, तो येतोय म्हणजे. आणि 2 नाणेकरांची ती दोन्ही मुलं आली का, हर्षल व्हेअर इज हर्षल, आणि दुसरा तो आपला सिद्धार्थ आणि हर्षल आहात का, ते आले होते. सिद्धार्थ आवाज देतो ते यायला झाले, ते पुढे बोलवा म्हणतात नाही आले. पण या मुलांना माझ्याकडे पाठवून दिलं. यांच्या ज्या कार्यक्रमाला जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे हे सुद्धा माझ्याकडे शिकण्यासाठी आले होते यांच्याच कार्यशाळेला असताना. तर मला तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो की यांच्याकडे जबरदस्त कॉन्फिडन्स आहे. हार्डवर्क करण्याची ताकद त्यांच्याकडे. एच स्टँड फॉर हार्डवर्क. मेहनत करणारं व्यक्तिमत्व म्हणून ओळखता का तुम्ही? हॅलो, मेहनत करतात का? आता म्हणणार 60 झालं आता कशाला मेहनत करणार आहे. पण त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला. ए स्टँड फॉर अचिव्हमेंट. वयाच्या 58व्या वर्षी एवढ्या रिलॅक्स पद्धतीने तोच माणूस रिटायरमेंट घेऊ शकतो ज्याने सगळे अचिव्हमेंट केलेले आहेत, ज्याचं समाधान झालेलं आहे, जगण्याचं समाधान झालं, सगळ्या गोष्टी मिळवण्याचं समाधान ज्यांच्यामध्ये झालंय ना ते म्हणजे चंद्रकांत. एन स्टँड फॉर नॉन स्टॉप. काम करणारं व्यक्तिमत्व, नॉन स्टॉप इतरांना मदत करणारं व्यक्तिमत्व चंद्र. डी फॉर डिझायर अँड डिसिप्लिन. इच्छाशक्ती आणि डिसिप्लिनच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला अशा पद्धतीने ठेवलंय. शिस्तबद्ध जगणारं व्यक्तिमत्व म्हणजेच चंद्रकांत नाणेकर साहेब. डिसिप्लिन. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांच्यावरती कोणतीही जबाबदारी टाका तुम्ही बघितलं असेल, अनुभव घेतला असेल, काही सांगा त्यांना,
कोणत्याही गोष्टीमध्ये जबाबदार पद्धतीने काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच नाणेकर साहेब. ए स्टँड फॉर ऍक्शन. नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक ऍक्शन कशी घेता येईल ते बघितलं जातं. के स्टँड फॉर नॉलेजेबल. ए स्टँड फॉर अचिवेबल. जी गोष्ट अशक्य आहे त्याला अचीव करण्याच्या मागे ते अधिक लागतात. त्याचबरोबर अवेअर पण राहतात, जागरूक, योग्य वेळी ते. आणि चंद्रकांत लास्ट एन आणि टी. एन फॉर त्यांना चांगलं निगोशिएशन करता येतं. योग्य वेळी कुठे घासाघीस करायची ते सुद्धा त्यांना समजतं. आणि बघा हसतात बघा ते मित्र, खरंय का हे? हा खरंय. निगोशिएशन फार चांगलं करतात. आणि टी स्टँड फॉर ट्रुथ बोलणारं व्यक्तिमत्व. नाकावर माशी बसू देणार नाही माणूस. जे काय बोलणार सडेतोडपणे जे काय असेल ते सत्य बोलणारा व्यक्तिमत्व. आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा म्हणजे मी युवराज गायकवाड, माझी टीम आलेली सगळी, मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेल, यांच्यासाठी एक शेअर म्हणेल आणि हॅपी बर्थडे टू यू असं म्हणेल. यांनी जे करून दाखवलंय ना त्याला असं म्हणतात, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. जोरदार टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी. हॅपी बर्थडे टू यू सर. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच.